अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज. तर थंबनेल पाहून तुम्ही ओळखलंच असेल कशावर व्हिडिओ आहे हा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये ही जी लक्ष्मी कुंचमची पूजा आहे त्याचा जो अनुभव मला आलेला आहे तो मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. खूप छान असा अनुभव मला काही महिन्यातच आलेला आहे ह्या सेवेतून. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण नेक्स्ट व्हिडिओ मी ही पूजा संपूर्ण कशी करायची आहे तो टाकणार आहे. त्यामुळे जर तुम्ही आता सबस्क्राईब केलं तर सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. तर आता ह्या सेवेतून मला काय अनुभव आलेला आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते, आणि किती महिन्यांमध्ये किती दिवसांमध्ये हा अनुभव आलेला आहे ते पण मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर ही सेवा करण्याआधी मी असं छोटासा माझा एक ऑनलाईन यूट्यूबवर बिझनेस माझा स्टार्ट केलेला होता. व्हिडिओज टाकायचे, जे काही साहित्य आहे देवांचे दिवे वगैरे सुरुवातीला मी थोडेच आणलेले होते, ते मग मी यूट्यूबवर टाकायचे. तेव्हा काही इतका छान असा रिस्पॉन्स मला भेटायचा नाही, कारण रीच वगैरे जास्त जायचे नाही माझे. आणि ही सेवा जी आहे लक्ष्मी कुंचमची ती मी आधीपासून बघत होते, आणि एका ताईंकडे म्हणजे हा बिझनेस जो आहे तो सुरू करण्याआधीपासून थोडे दिवसाआधीपासूनच मी बघत होते. तर मी तेव्हा एका ताईंकडे एन्क्वायरी केली होती, पण त्यांच्याकडे खूपच महाग होतं आणि तेव्हा मला काही शक्य झालेलं नव्हतं हे घेण्यासाठी, कारण त्यांच्याकडे बाकीचे ह्या ज्या वस्तू आहेत मेन त्या तर होत्याच, पण त्याच्याचबरोबर चांदीच्या काही वस्तू पण होत्या त्याच्यामध्ये ॲडिशनल, त्या पण होत्या. त्याच्यामुळे खूप महाग वाटलं, मी घेतलं नव्हतं. तर तेव्हा माझा मग बिझनेस पण एवढा चालत नव्हता, चांगले रीच वगैरे येत नव्हते माझ्या व्हिडिओजला. आणि मग नंतर असंच बघता बघता मग एकाकडे मला भेटलं ऑनलाईनच, त्यांच्याकडून मागवलं मी. मग जे साहित्य मला त्याच्यामध्ये भेटलं होतं त्याच साहित्यात मी सगळी ही पूजा केलेली होती. आणि मग पूजा करत होते मी. शुक्रवारची ही पूजा शुक्रवारी केली जाते ही लक्ष्मी कुंचमची पूजा. आणि मग मी अशीच सेवा करत होते, आणि मग हळूहळू माझं जे चॅनलचं रीच आहे, व्हिडिओज आहे ते भरपूर लोकांपर्यंत पोचायला लागले, आणि त्याच्यापासून मला चांगले ऑर्डर्स येत होते. आणि मला असं वाटतं की ह्या पूजेमुळेच शक्य झालेलं आहे ते, कारण पूजा सुरू केल्यानंतर महिन्याभराच्या आतच माझं जे रीच आहे ते वाढायला लागलं आणि माझा बिझनेस चांगला चालायला लागला. कारण आणि मी ही पूजा करताना असं मनात धरलं पण होतं, इच्छा धरली होती आणि देवीला सांगितली होती की बिझनेस चांगला चालू दे वगैरे. आणि मला असं वाटते त्याच्यामुळेच हा बिझनेस माझा चांगला चाललेला आहे. तर त्याच्यामुळेच इतका छान मला अनुभव आलेला आहे ह्या पूजेमुळे, असं मला तर वाटतं आहे. तर म्हणजे पूजा ही आपण जी पण करतो, कोणती पण पूजा असू दे, सेवा असू दे, त्याच्यामध्ये कंटिन्युटी राहिली पाहिजे आणि मनापासून ती सेवा केली पाहिजे. आणि मनामध्ये काही प्रश्न नाही आणायचा की हे साहित्य नाही आहे तर आपली पूजा पूर्ण होईल का, ते साहित्य नाही आहे तर पूजा पूर्ण होईल का, असं काही मनामध्ये आणायचं नाही आहे. जी काही सेवा आपण मनापासून करतो ते देव नक्कीच आपली पूजा मानवून घेतात. त्याच्यामध्ये देव बघत नाहीत की हे यांनी मला अर्पण केलं नाही, ते अर्पण केलं नाही. त्यामुळे मनामध्ये असा काही प्रश्न आणायचा नाही आहे की चांदीचंच पाहिजे, सोन्याचंच पाहिजे, मग हेच पाहिजे, असं काही नाही आहे. जे काही साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यातून आपण पूजा करायची आहे, ती देव नक्कीच आपली मानवून घेणार आहे. आणि तेच मी केलेलं होतं. मी काय जास्त घेत बसले नाही चांदीचं वगैरे. जे काही मला त्या दादांकडून भेटलेलं होतं त्या वस्तूंमध्येच मी ही पूजा केलेली होती, आणि त्याचं इतकं फळ मला चांगलं भेटलेलं आहे. आणि माझा बिझनेस वाढलेला आहे, ऑनलाईन यूट्यूबवरच वाढलेला आहे माझा जो काही बिझनेस आहे तो. आणि ह्या ज्या वस्तू तुम्हाला दिसत आहेत, मग ते कुंचम असू दे, मग दिवे वगैरे, ताट प्लेट वगैरे, हे जो बाऊल दिसतो तुम्हाला अन्नपूर्णा मातेचा, तो बाऊल पण आपल्याकडे अवेलेबल आहे. दिवे, अष्टलक्ष्मी दिवे वगैरे आहेत. तर इतका छान बिझनेस माझा वाढलेला आहे ह्या सेवेमुळे. तुम्ही जर नवीन असाल, नवीन हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही पण नक्कीच हे सेवा करून बघा. ह्याचे खूप चांगले लाभ भेटतात. पण एक लक्षात ठेवायचं, पूजा करताना आपल्या पूजेमध्ये सातत्य हवं, कंटिन्युटी हवी. असं नाही की एकदा पूजा केली, दोनदा केली, आपल्याला अनुभव नाही आला, पूजा सोडून टाकली, असं नाही आहे. आपण आपल्या पूजेमध्ये कंटिन्युटी ठेवली पाहिजे आणि मनापासून ही पूजा केली पाहिजे. त्याचं फळ नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवस भेटणार आहे. कोणाला लवकर भेटतं, कोणाला उशिरा भेटतं. तर त्याच्यामध्ये काही आपण असं बोलायचं नाही की आपल्याला काही त्याची प्रचिती येत नाही आहे, सोडून टाका ही सेवा, असं नाही आहे. आपल्या
सेवेमध्ये कंटिन्युटी ही राहिलीच पाहिजे आणि तेच मी केलं. म्हणजे मला काही जास्त दिवस लागले नाही. सेवा सुरू केल्यानंतर महिन्याभराच्या आतच माझा छान बिझनेस वाढायला लागलेला होता. तर इतका छान अनुभव आलेला आहे मला माझ्या या सेवेतून, या कुंचमच्या सेवेतून. आणि तुम्ही पण नक्कीच करून बघा ही सेवा आणि स्वतःच अनुभव घेऊन बघा. खूप छान अनुभव आहेत या सेवेच्या. आधी पण मी बरेचसे अनुभव बघितलेले होते, त्याचमुळे म्हटलं आपण पण हे करून बघूया. आणि मला पण इतका छान अनुभव आलेला आहे. हा अनुभव जो मी स्वतःचा अनुभव शेअर केलेला आहे. तर आजची ही केलेली पूजा तुम्हाला कशी वाटली आणि मला आलेला अनुभव सांगितला, तो कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.